काय बाई? हा मदत करायला आलात काय? हो करू का मी मदत? हो करा ना, जरा ही भाजी निवडून द्या. या या, देते. हा ला 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 ला. हा बोल. मला माहितीये तू मदतीला आली नाहीस, तुला काहीतरी बोलायचंय. बोला. कळलं का? बरं झालं. ऐका ना माई मावशी, ही साडी तुम्ही होणाऱ्या जाऊबाईंसाठी काढली होती ना? आता तिला होणाऱ्या जाऊबाई म्हणायचं नाही. चुकलंच. अनामिका ताई काय आहेत त्या, घर सोडून गेल्यात, पण त्या समजा परत आल्या ना तर त्यांना परत घ्यायचं नाही. हा लक्षात ठेवा. तिचं जाऊ दे ग, तुझं काय म्हणणं आहे ते बोल. हा तर मला असं म्हणायचंय की आता अनामिका ताई या वाड्यात परत येणार नाहीयेत, बरोबर? आणि तुमची एकुलती एक सून इकडे आहे, नाही का? तिला देऊन टाका ना ही साडी. ही साडी मी घेऊ? घे. खरंच? अगं हो घे. आता तूच आहेस एकुलती एक सून, घे ती साडी. चांगल्या प्रसंगाला नेस, वापर. माई मावशी, अशी संधी मला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे अनामिका ताई या घरातनं गेल्यात तसं व्हायला नको होतं. जे झालं ते वाईटच झालं खरं तर. सोडून गेली ती गेली, पण जायची सुद्धा काही पद्धत असते की नाही? एखाद्याला दुखवायचं म्हणजे त्याला सुद्धा काही सीमा असते की नाही? इतक्या वर्षांनी माझ्या सौरभच्या चेहऱ्यावर आलेला हसू तिने एका क्षणात नासवून गेली. आता मी सांगणार आहे सौरभला, ती ऑफिसमध्ये समोर दिसली ना तर तिच्याशी एक शब्द सुद्धा बोलू नकोस. बोलणं तर सोड, साधी ओळख सुद्धा तिला देऊ नकोस. खरंय. तिनं माझ्या सौरभचा ना, आपण रडण्यासाठी दुसऱ्याच्या खांद्याचा वापर करतो ना तसा वापर केला. छान आहे बरं का साडी. एकुलत्या एक सुनेला छान दिसेल. हे मी काम सोडत असल्याचं लेटर, आणि हे सगळे डिटेल्स नवीन इंटिरियर डिझायनरचे. तुमच्या बजेटमध्ये आणि तुमच्या वेळेत तो काम पूर्ण करून देईल. कोणत्याही प्रकारचे घोटाळे न करता वेळेत तुमचं काम पूर्ण करून देईल. तुला हे काम सोडून जाता नाही येणार. अजून चौकशी कुठे संपली? झाला तेवढा तमाशा पुरेसा नाहीये का? हे दुसरं लेटर. असं तुझ्यावर किती प्रेम आहे ना, एवढ्या सहजासहजी मी तुला इथून जाऊ देईल का सांग मला? सॉरी, माझ्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. मी कितीही प्रेमानं तुला थांब म्हटलं असतं तरी तू ऐकलं नसतं. म्हणून मग तुला अडकवून ठेवण्यासाठी हा कायदा. मम्मा, एन्क्वायरी सिरियसली अशी? त्यांनी म्हणून कंपनी विकत घेतलीये का ग? बरं तू आणि काम पण नाही करत इथे, दुसरे डिपार्टमेंट आहेत ना त्यांना जाऊन छळ म्हणावं. राधा प्लीज. मम्मा तो कंट्रोल करू बघतोय तुला, पर्सनल आयुष्यात नाही आता तो ऑफिस मध्येही कंट्रोल करणार आहे. का ऐकून घ्यायचंय आपण हे? कारण तो माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो, काहीही करू शकतो. तू त्याला घराबाहेर काढलं होतं ना तेच बरोबर आहे. हो पण तेव्हा ते सहज शक्य होतं बाळा, आता ते इतकं सोपं नाहीये. काही नाही होणार आहे, तू माझं टेन्शन नको घेऊस प्लीज. हे म्हणणं सोपं आहे राधा. त्यानं माझं काही बरं वाईट केलं तर चालेल तुला? ऑब्व्हियसली नाही. एक्झॅक्टली तसंच त्यानं तुझ्या वाट्याला गेलेलं मला अजिबात चालणार नाही. काही झालं तरी तो आपला कुणीतरी लागतो. कधीतरी तो माझा नवरा होता, आयुष्यभर तो तुझा बाबा राहणार आहे. पण
सौरभनी आणि त्याच्या घरच्यांनी हे सगळं का सहन करायचं? कशासाठी? आणि मला सांग, त्यांनी कधीतरी वाड्यात शिरून माई मावशीला काही केलं तर काय करणार आहोत आपण? हे काय नॉनसेन्स पण आहे ग, फालतू. हे बघ बाळा, आकाशला कधीच माणसांची नात्यांची किंमत नव्हती, ती आजही नाहीये. पण आपलं तसं नाहीये ना बाळा. आपण ही सगळी इतकी छान माणसं जोडली आहेत, त्यामुळे डोकं चालवून वागायला हवं आपण. काही काळ काही गोष्टी सहन कराव्या लागल्या तर त्या कराव्या लागतील. पण तो एका रात्रीसाठी आला होता ना. राधा, जायचं नावच काढत नाहीये फालतू. राधा, मम्मा लिसन टू मी. जेव्हा तू लास्ट टाइम त्याला फाईट दिली होतीस तेव्हा तू पण 20-22 वर्षाचीच होतीस ना, माझ्यासारखी. तू तुझ्या नवऱ्यासमोर पडतं घेतलं नव्हतंस, सो आता मी आकाश जोशी समोर पडतं घेणार नाही. वाईट माणूस हा वाईट माणूसच असतो, नात्याने माझा बाप असला तरी. तू बघच आता मी काय करते ते. हे काय बोलला तू? काय बोला? फालतूपणा? कसला फालतूपणा रे? अशी भाषा वापरतोस तू? आईच्या वयाची लेका, लाज वाटायला पाहिजे तुला असं बोलताना. काय रे? अहो मग काय आम्ही गरिबांनी पैसा कमवायचा नाही का? मग कमव ना. तुला पैसे कमवायचे खुशाल कमव, इमानदारीमध्ये कमव ना. पण शेतात राबून जी भाजी पिकवली असतीस ना, त्या आईला अशा पद्धतीची भाषा नसती वापरली तू. कळलं ना? 100% सांगतो, दलाल आहेस तू. तिकडे शेतकऱ्यांना लुटता, इकडे सामान्य माणसाला. किती झाले तुझे? 360. ठीक आहे, चल बस. सगळी घेतली ना भाजी? हो. हा चल. बरं झालं, अगदी देवासारखा धावून आलास. अरे माझी 500ची नोट कुठे गाळ झाली मला कळलंच नाही. आणि नेमकं घरात पैसे देणारं कुणी नाही ना. मला भाजी सुद्धा घेता आली नसते. अगं जाऊ दे ना, आता मी आलोय ना. तू दिले काय, मी दिले काय? चल. पण मी तुझे पैसे परत करीन ना. आता ही परतफेडीची भाषा कशाला करते उगाच? असं नाही रे. तुला आठवते का, तू आमच्याकडे एकदा जेवायला आला होतास? मी इथे राहते मावशी. येतोस का? चल ना घरी, चहा पी. जेवलायस का? जेवायला येतोस का? चल. तुला खरं सांगू का, तर एक घास सुद्धा माझ्या घशाच्या खाली उतरत नाही हल्ली. म्हणजे असं का बोलतोयस? कसं आहे मावशी, दुःख पचवण्याची ताकद परमेश्वर सगळ्याच माणसांना देतो असं नाही ना. प्रत्येकाचे असे आपापले एक मार्ग असतात. मी बस स्वतःला कामामध्ये वाहून घेतलेलं आहे. तहानभूक हरवली ना की मग या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो. आपल्याच माणसाने पाठ फिरवली आहे, कोणीतरी जवळचं आहे. अरे मग आपणच समजूत काढायची. तो इतका गुणी, जीव लावणारा, तुझी जवळची व्यक्ती ना, ते सगळं विसरे आणि लवकरात लवकर तुझ्या जवळ येईल. बघच तू. तुम्ही सगळे ओळखताच मला तसं. मी इथे पिऊन म्हणून काम करत असताना सगळ्यांच्याच डेस्क जवळ आलोय, चहा कॉफी घेऊन, फॅक्स घेऊन, सरांचे पार्सल घेऊन. त्यामुळे तसं सगळ्यांशी कधी ना कधी बोलणं झालंच आहे. मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय कॉमर्समध्ये. नाईलाज म्हणून आपल्याकडे पिऊनची नोकरी करत होतो. मला कमीपणा नाहीये अजिबात, हा. पण तरी सुद्धा आज प्रमोशन मिळाले तर खूप छान वाटतंय. रिया मॅडमचे आभार मानायचे आहेत मला, त्यांनीच संधी दिली. रिया मॅडम खूप स्ट्रिक्ट वाटतात पण तशा नाही आहेत. त्यांना काम परफेक्ट लागतं, पण कोणी प्रामाणिकपणे काम करत असेल तर
मॅडम त्याला कायम सन्मानानेच वागवतात. मला पण सुरुवातीपासून कायम रिस्पेक्टफुली वागवले. मला वाटतं प्रत्येक प्रामाणिक माणसाला एक संधी मिळायला हवी ना अशी. पण त्याची संधी मिळण्यासाठी रिया मॅडम सारख्या बॉस असणं पण फार गरजेचं आहे. त्यामुळे रिया मॅडमचे आभार. तुमचे पण आभार सगळ्यांचे. बस थँक्यू मॅडम. अनु, अनु, काय आहे? राधा बेटा दरवाजा उघड ना. बाहेरची पार्टी नाही का वाचलीस? अरे बेटा तो बोर्ड काय माझ्यासाठी आहे का? चल दार उघड चल. ए बेटा तू बाबाला आतमध्ये घेणार नाहीयेस का? तू माझा बाबा नाहीयेस आणि आम्हाला तू इथे नकोयस, कळलं? ए राधा, ए बेटा तुम्ही असं काय करता रे? अरे चिल का घाबरताय तुम्ही? काय करेल? फार तर फार आरडाओरडी करेल, तमाशा घालेल, जाईल निघून. तुम्ही नका लोड घेऊ, चिल मारा. राधा बेटा यार, ए दरवाजा उघड ना. ए बेटा राधा, अनु, आई 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 हात सोड माझा. आकाश हात सोड तिचा. एक मिनिट अनु, एक मिनिट. माझी मुलगी आहे. मी जर इथं राहिलो असतो तर माझ्या बोटाला धरून चालायला शिकली असते ना ती. ए तुला कळत नाहीये का? आम्हाला नकोयस तू इकडे. बॅगा घे आणि निघ इकडनं, नाहीतर काय बेटा माझ्याशी. नाहीतर पोलिसांना बोलवेन मी. आजूबाजूला इतकं काय काय घडतंय आणि तुम्ही हसताय. बरोबर आहे, मी समजू शकतो तुम्ही का हसताय. मी पण तुमच्याच सारखा प्रेमात पडलोय ना. मला कळतंय. तर अनामिका मॅमचा आधीचा नवरा समोर आला असला, त्यांच्याबरोबर घालवलेले चांगले दिवस मला विसरणं शक्य नाहीये. माझ्यापासून काय लपवत आहे? तुम्हाला माझी आणि मला तुमची लव्ह स्टोरी पूर्णपणे माहिती. फक्त माझी एक चूक झाली. माझा लव्ह गुरु चुकला. म्हणजे असा उदास बसलेला, त्याची आठवण काढणारा माणूस असा गुरु कसा असू शकतो? तू याच्यात पडू नकोस. हा सर, तुम्ही माझ्या आणि राधामध्ये पडलेलं चालतं. मी तुमच्यात का नाही पडायचं? कारण तू लहान आहेस. काय बोलताय सर? एकीकडे म्हणता प्रेमात पडायला वयाचं बंधन नसतं, एकीकडे माझ्यासारख्या मुलाशी मैत्री करता, आणि मी कधीतरी असं पर्सनल बोललो तर मला लहान म्हणताय. मी माई मावशीला सांगून टाकतो सगळं. ती मोठी आहे, ती समजवेल. हो सर, प्रेमाचा आदर कसा करायचा हे तुम्ही मला शिकवलं. सर तुम्ही मला सांगितलं की आधी आपण स्वतःवर विश्वास ठेवायचा. आपला स्वतःवर विश्वास असला की मग आपल्या व्यक्तीचा आपसूक आपल्यावर विश्वास बसतो. म्हणून
तुम्हीच कसं विसरलात? अहो, हीच तर वेळ आहे ना स्वतःवरचा आणि मॅमवरचा विश्वास दाखवून द्यायची. आणि आला असेल कोण तो माणूस. तुम्हाला आधीपासून माहिती होतं की मॅमना तो माणूस आवडत नाही. मॅमनी स्वतः त्याला घराबाहेर काढलंय आणि आता तो परत आलाय तर मॅमना केवढा राग आलाय ते. मुळात हे सगळं माहिती असताना तुम्ही दोघं प्रेमात पडलात ना. त्यात चूक काय आहे? आकाश जोशी आज फक्त समोर आला, पण तो गेली 20 वर्ष कुठे ना कुठेतरी होताच ना. मी प्रेमात पडलात तेव्हा सुद्धा तो कुठेतरी होताच. मग बदललं काय? काहीच नाही. अनामिका दीक्षित, हो सर, या ना. थँक्यू सर, तुम्ही आलात. मीच अनामिका दीक्षित. हे माझं घर आहे आणि मीच बोलवलं होतं तुम्हाला. हा माणूस आमच्या घरात घुसखोरी करतोय. प्लीज याला बाहेर काढा. तुम्ही ओळखताय ना? दुर्दैवानं हो. 22 वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं होतं, पण गेली 20 वर्ष आमचा काहीही संबंध नाहीये. बघितलं का साहेब, काय बोलले तर ते? आमचं लग्न झालं होतं. अनु, 22 वर्षाचा आमचा संसार आहे हो साहेब. मी नवरा आहे हिचा. जगातल्या कुठल्या घरामध्ये नवरा आणि बायकोच्या मध्ये भांडण होत नाही सांगा ना? होतात ना. आमचंही तसंच झालं साहेब. हिने थेट तुम्हाला फोन करून बोलावून घेतला. ही माझी पोरगी राधा. म्हणजे आम्हा दोघांची. तुम्ही या ना, बसा. आम्ही इथे बसायला आलेले नाही आहोत. तुमचा हा जो काही मॅटर आहे तो जर का आपापसात सॉल्व्ह होत असेल तर येतो आम्ही. मिस अनामिका, हे कोण? कोलीग आहेत माझे. ये ना. कलिग मित्र आहे याचा. किमान मला तरी एवढंच माहिती आहे. बाकी आणखीन काय असेल तर मला माहित नाही. विचारा तुम्ही त्यांना. बायकोला विचारा ना माझ्या. मी तुझी बायको नाहीये. पोलीस कायदा मानतात अनु. आपले जे काही शब्द आहेत ह्या शब्दांना त्यांच्यापैकी शून्य काडीची सुद्धा किंमत नसते. कळलं का तुला? आपल्यातलं होतं ना एक नवरा आणि बायको मधलं भांडण होतं. तू थेट मी अनुला माफ करायला तयार आहेस. हे जे घर आहे ना साहेब, तिच्या नावावर आहे. आता तुम्ही आतमध्ये येताना बाहेर बोर्ड बघितला असेल बघा, अनामिका दीक्षित. वाचला ना साहेब? 22 वर्ष झाले आमच्या संसाराला. हिने अजूनही नवऱ्याचं नाव नाही लावलेलं, बाहेरच नाव लावते दीक्षित. म्हणजे मी हे सगळं रिचवून हे सगळं स्वीकारून मी परत आलो, ते केवळ तिचं मन जिंकायला. मग मला सांगा, हे सगळं रिचवणारा पचवणारा माणसाला काय म्हणतात? ताटाखालचं मांजर. बायकोच्या ताटाखालचं मांजर मी आहे. असा माणूस मारहाण करेल? अनामिका दीक्षित, तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? माझं आणि ह्याचं पटत नाही. हा मारहाण करायचा, जबरदस्तीनं वागायचा. 20 वर्षापूर्वी मी ह्याला घरातून हकलून दिलं आणि माझ्या मुलीला एकटीनं वाढवलंय. आता हा पुन्हा आलाय आमच्या आयुष्यात. माझ्या घरात घुसखोरी करतोय.
कारण कायद्यानं अजूनही मीच तुझा नवरा आहे अनु. 7 वर्ष बेपत्ता असलेल्या माणसाला मृत घोषित केलं जातं. मग 20 वर्ष बेपत्ता असलेला नवरा कसा? ते आता बेपत्ता नाहीयेत, ते इथे आपल्या समोर उभे आहेत. आणि जेव्हा हे बेपत्ता झाले तेव्हा तुम्ही यांना शोधण्याचा प्रयत्न केलात? नाही. पोलिसात तक्रार केलीत किंवा पेपरमध्ये जाहिरात दिलीत? नाही. मग ज्या माणसाला तुम्ही शोधण्याचा प्रयत्नच केला नाही त्या माणसाला बेपत्ता घोषित कसं करणार? कुठे ना कुठेतरी तो आपलं आयुष्य जगत असेलच, नाही का? सर पण मग हे लग्न अजूनही आहे. नवरा बेपत्ता झाला आणि पर्यायाने मृत घोषित झाला तर तुमच्याकडे तशी कागदपत्र हवी आहेत. ती नसतील तर आम्ही फक्त सहन करत राहायचं का? म्हणजे सर, हा माणूस छळतो या तिघींना. अंगावर काही तुमच्या मारहाणीचे व्रण वगैरे? मग त्यांनी तुमच्यावर हात उचलला तेव्हाचा काही व्हिडिओ किंवा काही पुरावे वगैरे? नाही आत्ता तरी. मग ते पुरावे गोळा करा आणि मग चौकीत द्या. ते सगळं जाऊ द्या साहेब. त्याच्यापेक्षा अनु तू माझ्या प्रेमाचा स्वीकार कर ना. तुम्हाला माहितीये का साहेब, ही मला हे घर सोडून जा म्हणाली, मी निघून गेलो. वाटलंच होतं मला, फक्त स्वतःपुरता डबा भरला असणार तुम्ही. अरे चा, अगं मला माहितीच नव्हतं तू नीलसाठी पण भरणार आहेस डबा. नाही तर आत्ताच भरला असता ना. पण काही हरकत नाही, एक काम करू, तू दे ना भरून प्लीज. आचरटपणा करू नकोस हा. स्वतःचे वडील सोडून सगळ्या जगाची काळजी पडलेली असते तुला. त्यापेक्षा ना मी जावई बापूंसाठी 4 पोळ्या केल्या. चांगलं साजूक तूप लावून ठेवले पोळ्यांना. तो डबा घेऊन जा. किती गोड. मग एक काम कर, त्या पोळ्या तूच खा, नाहीतर मग काय हवं ते कर. कारण आकाशसाठी मी डबा अजिबात नेणार नाहीये. राधा बास. आई तू सुद्धा विषय बंद कर प्लीज. अगं, नवरा म्हणजे 7 जन्माच्या गाठी असतात ग. बंद करून ठेवायला काय सांगतेस पुस्तक असल्यासारखं? संस्कार म्हणजे ना तुम्ही दोघींनी मिळून मस्करी करून ठेवली निवड. मम्मा, याचं इतक्यात उरकील असं काही वाटत नाहीये. आपल्याला उशीर होईल, चल निघू. ऐक, तू हो पुढे, मला काही काम आहे ती उरकून येते मी. म्हणजे मी एकटीने जायचंय? मम्मा तू दगा देतेस मला? हो. मी एकटीने जायचंय? हो. अरे यार, मला वाटलं तू लिफ्ट देशील मला. मी नीलला पण नाही बोलवलं ना. 14 रुपयाचं तिकीट, लाल डबा, ऑल द बेस्ट. मा यार, हे मात्र बरं केलंस हा. त्या परक्या मुलाच्या मागे बसून जाण्यापेक्षा ना बसमध्ये धक्के खाल्लेले परवडले तिने. हो, पण आता हे सुद्धा थोडेच दिवस. कारण आता राधा नीलच्या मागे नाही, नीलच्या शेजारी बसून ऑफिसला जाणार. म्हणजे हे दाखवतो मी तुला. हे तुला दाखव. काय आहे की गेले काही दिवस राधा आणि नीलनी उत्तम काम केलंय. मस्त प्रेझेंटेशन्स दिली आहेत. माझ्यासाठी एक डील स्ट्राईक केलंय. मी नसताना सगळ्या साईट सांभाळल्यात. आई, राधानं स्वावलंबी व्हावं असं मला वाटत होतं आणि ती तशी झालीये. त्यामुळे मी राधाला एक गाडी देणार आहे, गिफ्ट. कुठली नाही विचारणार आहेस? सांग की. ही बघ, Hyundai Venue. म्हणजे हे बघ, मी त्यांच्या साईटवर जाऊन टेस्ट ड्राईव्हची अपॉइंटमेंट बुक करतेय की मग त्यांचा माणूस गाडी घेऊन इथे येईल. मी ती गाडी चालवून बघेन, तो मला सगळी माहिती देईल आणि राधाला बर्थडेसाठी सरप्राईज मिळेल. झालं कल्याण. इतकंच फक्त व्हायचं बाकी होतं. बरोबर बोलतीयस तू. दसरा आणि राधाचा आणि तुझी बायको पण किती सॉफ्ट आहे चपाती. पोळ्या पण खरं तर मावशीनेच केल्यात. ओके, म्हणजे भाजी मावशीने, पोळ्या मावशीने, मग तुझी बायको काय बनवते? नाही, तिला एवढी आवड नाही स्वयंपाकाची. हो, मग कसली आवड आहे तिला? म्हणजे
म्हणजे काहीतरी असेल ना सचिन, काहीतरी असेल ना, म्हणजे ती जॉब करत नाही, कुकिंग करत नाही, काहीतरी हॉबी असेल, सिंगिंग, पेंटिंग किंवा स्मॉल बिझनेस करत असेल. नाही, ती घरातलं थोडंफार काम करते बस, बाकी असंच. सचिन, तुझ्या बायकोला वाटतं की तू खूप पैसे कमवून घरी आणला पाहिजे, म्हणजे संसारातलं सगळं काही तूच केलं पाहिजे का? असं नाही मॅडम, प्रत्येकच बायकोला वाटतं ना की आपल्या नवऱ्याला भरपूर पगार असावा. तसंच आहे. करेक्ट आहे सचिन. हे बघ, एकतर ते जॉब करतात किंवा ते कुकिंग करतात, नवऱ्याला टिफिन देतात किंवा काहीतरी हॉबी परस्यू करतात, पण काहीतरी करतात सचिन. हे बघ, वाईट वाटून घेऊ नको. मला असं वाटतं संसारमध्ये सगळं काही हाफ हाफ असायला पाहिजे, दोघांनी मिळून केलं पाहिजे. मग ते जॉब असू द्या किंवा कुकिंग असू द्या, एकमेकांसाठी केलं पाहिजे आणि एकमेकांसोबत केलं पाहिजे. पण इथे एक असा पार्टनर आहे जो डिमांड करतो आणि दुसरा पार्टनर फक्त देत राहणार आहे, हे तर चुकीचं आहे ना रे. नाही मॅडम, मी ना इकडे जॉब करण्याच्या आधी अनेक वर्ष जॉबच नव्हता माझ्याकडे. तेव्हा सगळे अपमान, सगळे टोमणे वल्लीनी सहन केलेत ना. इतकी वर्ष बेरोजगार असून पण सोडलं नाही तिने मला. ते तिने चांगलंच केलंय सचिन, आणि मी तिला चुकीचं नाही म्हणत आहे, प्लीज समजून घे. मी म्हणते काहीतरी केलं पाहिजे, ते निदान टिफिन का न असो पण केलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे बस. किती मजा आहे ना मॅडम आपल्या फील्डमध्ये. खूप. इथे एवढे वेगवेगळे कस्टमर्स येतात ना, आणि जेव्हा ते ट्रिप मध्ये जातात एवढं धमाल करतात. इन जनरली त्यांना तू बघितलं ना, पुण्यात ते वेगळे असतात, पण ट्रिपला गेले तर ते कोणतरी वेगळेच होतात. सुट्टीच्या मूडचा परिणाम असणार ना मॅडम. काय ना सचिन, आपण जेव्हा ट्रिपला जातो ना, आपला मूड रिलॅक्स होतो, तर त्यांचं जे खरं पर्सनॅलिटी आहे ना ते बाहेर येतं, बाकी काय नाही. सॉरी, फोन बायकोच आहे. हॅलो, आठवण येते का माझी? वल्ली. अरे, त्या दिवशी तू म्हणत होतास ना मी प्रेमाने बोलत नाही तुझ्याशी, रुसून बसला होतास. आता मी प्रेमाने बोलते तर तू नुसतं वल्ली म्हणतोयस. तू ठरव आधी, मी प्रेमाने बोलायचं का नाही. हो, बोलायचं, पण घरात असताना ना. ऑफिसमध्ये की नाही मी आता. बरं ऐक, मी आज डबा केला होता तुझ्यासाठी. भाजी आवडली? हो, छान झाली. रिया मॅडमला पण आवडली खूप. म्हणजे त्या तुझ्या बरोबर बसल्या डबा खायला? हो, चालेल ना? हा, चालेल ना, एवढं काय त्याच्यात. बरं ऐक, आता तर तुझ्या समोर आहेत ना. त्यांना फोन दे ना जरा. अजिबात नाही. तू काहीतरी वेडवाकडं बोलशील त्यांना, अजिबात देणार नाही. अरे नाही बोलणार मी काही, तुझ्याशी जशी प्रेमाने बोलते ना तशीच बोलेल. दे फोन. बोलायचं तुमचं. हॅलो. हॅलो रिया मॅडम, मी वल्ली, सचिनची बायको. तुमच्या समोर जो सचिन उभा आहे त्याची बायको. तुम्ही चांदीची वाटी आणि चमचा दिला होतात ना घरी आला होता तेव्हा, आठवते का वल्ली? हो वल्ली, ओळखलं मी, बोल ना. नाही काही नाही, म्हणलं सहज जरा बोलावं तुमच्याशी. काय तुम्ही आता एवढी छान नोकरी दिली आहे माझ्या नवऱ्याला, जरा लक्ष असू द्या त्याच्यावर. येस येस, लक्ष असेल माझं. मग तू असं सारखं म्हणजे मला जेवायला दे किंवा राहायला भाड्याने घर दे वगैरे असं का म्हणतोस रे? म्हणजे तुझं राहतं घर कुठे आहे, कुठे राहतोस? विश्वासापोटी गमावून बसलोय घर माझं. म्हणजे
माझ्या बायकोला मी आवडेन असं झालं आता. वेगळ्याच कुठल्या तरी पुरुषाच्या प्रेमात पडली ती. मला घराच्या बाहेर काढलं, माझं सगळं सामान फेकून दिलं घराबाहेर. बाई हे कसलं दुर्बुद्धी आहे. त्याच्याबरोबरच संसार थाटायचं म्हणते. मला ना आजकालच्या पोरांचं काही कळेना असंच झालंय. म्हणजे यांची ना तडजोड करायची तयारीच नसते. आज वाटलं लग्न केलं, संसार मांडला, उद्या वाटलं संसार मोडला. हे असं असतं का? लग्न म्हणजे कसं एक व्रत असतं. एकदा हाती घेतलं ना मग ते पूर्णपणे निभावायला नको. हे तिला कळत नाही ना मावशी. चूक तिने केली आहे ना, मग तू कशाला त्रास करून घेतोस? तू एकदा तिला चांगली जाणीव करून दे. संसार असा तसा मोडायचा नसतो. ही गोष्ट तिला कळत नाही ना. ते काय मी रोजच सोडतो. हो, तुमच्या ऐतिहासिक स्कूटरने सोडू का? बर चल. नाही, एक मिनिट. काय म्हणजे आम्ही ऐकू नये असं काही बोलणार आहात का तुम्ही? राधा, अगं नाही. एक मिनिट. ऍक्च्युली तुम्ही दोघे पण थांबा ना. ऍक्च्युली बरोबर आहे. बसा ना, बसा दोघे. आकाश कसा वागतोय हे दोघे पण बघतायत ना. ऐकू दे की त्यांना. बसा रे, बस बस बस. खुर्ची घे, बस. क्लिअरली तो फक्त तुला त्रास द्यायला म्हणून हे सगळं चालवलंय त्यांनी, हो की नाही? तू तरी का सहन करते? सोडून दे ना त्याला. बाळा, मी त्याला 20 वर्षांपूर्वीच सोडून दिलाय. मनाने आम्ही एकत्र नसलो तरी कागदोपत्री आम्ही अजूनही नवरा बायको आहोत. मी घटस्फोटासाठी अर्ज केला तरी तो मला सहजासहजी देणार नाहीये. इतक्या सहजपणे तो नाही मोकळं करणार मला. त्यामुळे मला ती सगळी प्रोसेसच नकोशी वाटते. मग काय सहन करत राहणार आहेस का फक्त? मॅम, मी यावर एक मस्त उपाय सुचवू का? बोल. मॅम, जळगावातले पप्याभाई ना माझा जिगरी दोस्त आहेत एकदम. हा पप्प्या कोण आहे आता? हे पप्या नाही, पप्याभाई. पप्याभाई जळगावातलं मोठं प्रस्थ आहेत. मॅम, तुम्ही फक्त हो म्हणा. पप्याभाई जळगावातनं पोरं घेऊन येतील ट्रकमध्ये घालून आणि आकाशला समजवतील. नील, अरे मारामारी करून कुठलेही प्रश्न सोडवता येत नाहीत. ओके, निघूया. आपला मार्ग आपणच शोधायचा असतो नील. आणि या सगळ्यामध्ये मी आहे तुमच्या बरोबर. अरे तुम्ही किती गोड दिसता यार. थांब एक मिनिट तसंच थांबा. ऐक ना राधा, नको. थांब ऐक जरा. राधा. सिरियस कपल गोल्स आहेत अरे. आय लव्ह यू बोथ. तू पण ये. जिगर का दर्द, ये की. आता ही वल्ली गप्प. काय हवं नको ते बघत होते. हा, पोळीच हवी होती त्यांना. तव्यावरची अगदी गरम गरम आवडली ना तुला? खरं सांगू का मावशी, तुम्ही बनवलेल्या प्रत्येक पदार्थाने मी तृप्त होत असतो. अगं बाई थांब, भाजी घेऊन येते. हा आकाजी, आरामात जेवा. हा, जेवा हा आकाशराव. जितके दिवस या वल्लीचं पोट तुम्ही भराल तितके दिवस इथे मनसोक्त जेवता येईल तुम्हाला. पण तुम्ही जर हात आखडता घेतला तर या वल्लीची जीभ घसरलीच म्हणून. काही दम नसतो यांच्यात. फक्त बोलाचा भात आणि बोलाची कढी. आकाशचं तसं नाहीये. आकाश पटकन हात उगारतो, जबरदस्तीवर येतो पट्या. ज्या पुरुषाला प्रेमाने, अधिकाराने,
आपलेपणाने समोरच्या स्त्रीला आपलं म्हणणं पटवून देता येत नाही ना मिस अनामिका. मग अशा दुर्बळ पुरुषांकडे एकच मार्ग उरतो, हा शक्ती प्रदर्शनाचा. पुरुष असं वागतात कारण ते दुर्बळ असतात, त्यांना घाबरायचं नसतं. हा वाड्यात का आला असेल? माझ्याही मनात राहून राहून हा एकच प्रश्न घुट मारतोय. माहिती नाही, मावशीला विचारायला हवं. हो, खरं तर मी तुला सोडायला यायचं तेव्हाच ठरवलं होतं की आज काही करून मावशींची बोलायचं, त्यांना सांगून टाकायचं सगळं. चल. नाही मिस अनामिका, जसं तुम्हाला वेळ हवा होता तसा मावशीलाही वेळ हवा असणार आणि आपण तो तिला द्यायला हवा. मला असं वाटतं की तिला मी हे सगळं सांगतो, तिला ऐकू दे, समजू दे, पचवू दे, तिला तिचा वेळ घेऊ दे. त्यानंतर तुम्ही भेटा तिला. येतो. मावशी, आत्ता हा जो माणूस आपल्या वाड्यातनं बाहेर गेला, तू त्याला ओळखतेस? हो, तो आधी येऊन गेलाय वाड्यात. हा माणूस जो आत्ता वाड्यातनं बाहेर गेला तो मी नसताना वाड्यात येऊन गेलाय? हो. अरे तो मेसचं कौतुक ऐकून पत्ता शोधत शोधत आला, जेवून गेला. अरे आज तर तो खोली मागायला आला होता. 1 महिन्याचं आगाऊ भाडं पण दिलं त्यांनी, करार सुद्धा केला त्यांनी. काय? मावशी, अगं तो आकाश जोशी आहे. आकाश जोशी म्हणजे मीच अनामिकांचा पहिला नवरा. थांबा, नका काढू मुहूर्त. आता मुहूर्ताची गरज नाहीये, कारण आता हे लग्नच होणार नाहीये. काय प्रॉब्लेम झालाय ते तरी सांगा. काही झालेलं नाहीये सचिन. मला हे लग्न करायचं नाहीये, इतकंच. अरे तो अनामिकाला छळणारा, तिला त्रास देणारा, तिला चटके देणारा हा माणूस. नाही मावशी, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. थांबा, सोनं घ्या आणि सोन्यासारखेच राहा. मी विसरलो आणायला. अरे ठीक आहे रे. नमस्कार. बरं बरं, असं ऐक ना, सौरभ सर कुठे आहेत? का रे, तुला कुठे जायचंय तीर मारायला? सांग ना, सौरभ सर कुठे आहेत? काम आहे माझ्याकडे. तुला घाई आहे का? म्हणजे तुला सासूरवाडीला जायचंय का? काही काय बोलतेस मावशी? हा, नानाने स्थळ बघितलंय का एखादं? मावशी, उगाच माझी खेचू नकोस काय. तुला एक विचार विचार की, तू कधीपासून माझी परवानगी घ्यायला लागलीस? तुझ्या मॅडम कशा आहेत रे? मॅडम? कोण ग? कॉन्ट्रॅक्टर का? नील, उगीच असा विचारू नकोस हा. तू ज्यांच्याकडे नोकरी करतोस त्या मॅडम कशा आहे? मग नाव घे की सरळ त्यांचं. एवढा का संकोच करतेस? नाही रे, मी तिला नाही नाही ते बोलले. सगळं खरं कळल्यापासून ना मला तिच्या समोर जायची सुद्धा लाज वाटते. अनामिका कशी आहे रे? ठीक आहे, म्हणजे तू बोलत नाहीयेस, वाड्यातले सगळे चिडलेत, असून असून कशा असणार तुमच्या अनामिका? आता तुझ्या समोर यायला अगदी संकोच वाटणार हो मला. पण असो, काहीही झालं तरी लवकरच तुला भेटायला हवं. काय सांगू तुला, खूप बोलले रे मी तिला, नाही नाही ते बोलले. पण सगळं खरं कळल्यापासून ना काय करू मला समजेनासच झाले. का मी तिला इतकं असं बोलले? पण ना काही झालं तरी मला तिला लवकरात लवकर भेटायलाच हवं. डबा ओट्यावर ठेवतो. हे बघा, हे बघा, मी दाखवतो. हे बघा, हे बघा, हे बघा, ही पेटी मी तुमच्यासाठी पेटी आणली मिस अनामिका. ही डायरी आहे ना, या डायरीमध्ये मी बहुतांश वेळा तुमच्याबद्दल काय काय लिहिलं.
अरे वा, छान काढलीस की रांगोळी. थँक्यू. बघ, मनात आणलं की चांगलं वागायला जमतंय तुला. ठरवलं असतं जमेल सुद्धा. मी चांगलीच आहे आजी. आहेस ग, पण आधेमध्ये संस्कार नावाची एक गोष्ट असते, याचा विसर पडतो तुला. या आजीबाई, आठवत आहेत हो संस्कार तुमचे. असंच आवडतं ना तुला? अर्थात. बघ किती गोड दिसतेस. तू उद्या सासरी गेलीस ना की त्यांनी माहेरच्यांचं नाव काढलं पाहिजे. मुलगी कशी गुणी आहे, मोठ्यांचा मान ठेवते, सगळ्यांशी आदराने वागते, असं म्हटलं पाहिजे त्यांनी. उद्धटासारखं स्वतःचं खरं करणारी नसावी. तसं केलं की सासरचे परत घरी पाठवतात. म्हणजे इन शॉर्ट सतत इतरांच्या मनासारखं वागत राहायचं, राईट? काय हरकत आहे? सासू सासरे म्हणजे वडीलधारी माणसं. मोठ्यांचं ऐकलं की भलंच होत असतं. आणि मग स्वतःच्या विचारांचं काय? त्याने तिला नादाला लावलं आणि मग आता तो परपुरुष हा आपला भाचा आहे हे कळल्याबरोबर तुमची भाषा एवढी लगेच बदलते? बदललंय खरंय, पण तो भाचा आहे म्हणून नाही, तू अत्याचारी नवरा निघालास ना म्हणून. तुझं करेक्ट वेळेत लग्न झालं रे. पण मग याला काय कुठे पोरगी बिरगी देत नव्हतं की काय? ओ, माझे भाऊजी आता, माझ्या भाऊजींबद्दल काही बोलायचं नाही. हा, त्यांचं खरं प्रेम आहे अनामिका ताईंवर. काय हो भाऊजी? हो, हा, पण मग तुमच्या त्याच्या अनामिका ताई आहे त्या दुसऱ्या कोणाची तरी बायको आहे ही गोष्ट विसरली तुमचे भाऊजी. हात सोड. मी तुझा हात धरलाच नाहीये. तिचा हात सोड. तिचा हात धरायचा की सोडायचा त्या सांगतील ना. तू वाट सोड. तू हात सोड, मी वाट सोडतो. ठीक आहे, रहा असा दिवसभर उभा. पण आता तुझ्या सांगण्यावरून आम्ही हात सोडणार नाही. माझ्या डोक्यात जाऊ नकोस. तू माझ्या डोक्यात जातोस तसा. ठीक आहे, मी काय म्हणते सौरभ, तू असाच दिवसभर माझा हात धरून उभा राहशील इथे? दिवसभर? आयुष्यभर? तुम्ही म्हणालात ना, तर मी आयुष्यभर तुमचा हात असाच हातात धरून इथेच उभा राहू शकतो. इनफॅक्ट आवडेल मला. मी काय म्हणतो, आज आपण दिवसभर असेच उभे राहूया? हो. मॅम अँड सर किती क्यूट दिसतात. बघ ना, मला सौरभ सर इतके आवडतात, इतके आवडतात. तरी पण मला असं वाटतं की त्यांची आणि अनामिका मॅमची पेअरच बेस्ट आहे. मेड फॉर इच अदर. हा. स्टॉप. तुझं नाव काय? रोहिणी. तू इथे डान्स करायला आलीस का गप्पा मारायला आली? सॉरी सर. आउट. आउट. इकडे बघ. तिकडे काय बघतेस? चल बाहेर. म्युझिक.
थँक्स. आज हात दिलास, घरात आश्रय दिलास. तुझ्यामुळे वाचलो मी. मी काय केलं होतं? मला असं का बोललेस? असू दे, तू लक्ष नको देऊस. मॅम, माझा असा इन्सल्ट कधीच कोणी केला नव्हता. मी नेहमी चांगलं काम करते. आम्हाला सगळ्यांना माहिती नाही का ते? आमच्यापैकी कोणी काही बोललंय का तुला? सोडून द्यायचं. हो, आकाश सर ना चिडतात असे. तू विसरून जा. हं? अगं रोहिणी, काय रडतेस? बघ, मेकअप खराब होईल ना. चल, अजून दांडिया खेळायची आपल्याला. चल चल लवकर. चल चल चल. आकाश पण ना, आकाश घरच्यांची वाईट वागतोच, पण ऑफिसमध्ये काय हा मूर्खपणा. आपण दोघे एकत्र आहोत हे बघवत नाही त्याला. हो, पण त्याचा त्रास इतरांना कशाला? आणि या भीतीने आपण दोघांनी सतत त्याचं ऐकत राहायचं, हेही पटत नाही मला. पण मग काय करूया? आकाश इतक्या सहजासहजी आपल्या मार्गातून बाजूला होणार नाहीये. कायद्याची मदत घेऊया मी, अनामिका. तुम्ही पूर्वी एकदा डिवोर्स घेण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा तुम्हाला ते शक्य झालं नाही. पण आता परिस्थिती वेगळी आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलाय, राधा मोठी झाली, आणि आता मी आहे तुमच्या बरोबर. होईल सगळं नीट. 100%. मला तुमच्याशी लग्न करायचं मी, अनामिका. आणि जर तुम्हालाही माझ्याशी लग्न करायचं असेल